अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25 एप्रिल 2024 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका। देवीदास पवार, आयुक्त, अमरावती महापालिका। नोकरी करणारे, सरकारी नोकरी करणारे लोकांनी बाहेर न जाता मतदानाच्या दिवशी मतदान करून बाहेर जावे, सुट्टीचा लाभ घ्यावा, असं आवाहन आपण केलं तर बरं होईल। याच्याबद्दल आपलं काय? मी तर कर्मचारी तर करतीलच, खाजगी नोकरी करणारे, काही व्यापारी म्हणजे काही खाजगी नोकरी दुकानामध्ये काम करणारे असतील, इतर सगळे लोक आहेत, हे लोक थोडंसं कमी मतदानाला जातात असं ऐकतोय, तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? आता याच्याबद्दल आज मी तुम्हाला कबूल केलं का, आज सगळ्यात महत्वाचं अमरावती जिल्ह्यामध्ये 28,000 विकलांग कर्मचारी आहेत। मी इथल्या जिल्हाधिकाऱ्याला धन्यवाद देतील, सौरभ कटियार साहेबाला, की पहिल्यांदा 1957च्या नंतर पहिल्यांदा विकलांग संस्थेतील कर्मचारी, शाळेतली, कॉलेजचे विकलांग ज्या संस्था आहेत त्यांच्या कर्मचारीला निवडणूकमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना अधिकारपत्र देण्याला आहे, म्हणजे त्यांना याच्यात समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि ही फार मोठी घटना झालेली आहे। म्हणून आपल्या जाणीवेने हे मतदान करतील अशी मला खात्री आहे आणि जास्तीत जास्त आपण प्रचार करावा, जेवताना सुद्धा चर्चा करावा। हे अमरावतीसाठी बरं, अमरावतीचं नाव चमकून जाईल, 90% वर करावं, अशीच माझी तुम्हाला विनंती आहे। मी या ठिकाणी पद्मश्री बाबा पापळकरजी साहेब आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आपल्या अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन केलेलं आहे की 90%पेक्षा जास्त मतदान करावं। त्यामुळे मी या ठिकाणी विनंती करेल की खाजगी नोकरदार असेल, सरकारी नोकरदार असतील, व्यापारी असतील, नागरिक असतील, बचत गटाच्या महिला असतील, बचत गटाच्या कुटुंबातील सर्व सदस्य असतील आणि माझ्या झोपडपट्टीमधले लोक असतील आणि चांगल्या घरचे सुद्धा लोक असतील, या सर्वांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करावं आणि नंतरच या लोकशाहीला बळकटी मिळेल। त्यामुळं प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीला बळकटी करावी ही विनंती। धन्यवाद। आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है। मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़ के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है, जिसके माध्यम से हम अपना पंतप्रधान, अपनी सरकार को चुन सकते हैं। बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा। मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है, आपकी सरकार को। आपका एक मत आपके पंतप्रधान को बनाता है। इसलिए आप खुद तो मतदान करें ही, अपने परिवार, अपने इष्ट मित्रों को, अपने आसपास के लोगों को, सबको प्रेरित करें और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे। आप सबसे यही गुजारिश है। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या।
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदारसंघाकरता 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। वर्धेत मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं असून मतदान केंद्रावर मतदानाचं साहित्य घेऊन पथक रवाना होऊ लागले आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 2672 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना दिली। यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी व ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्ह्यात यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारे जनजागृती केली आहे। सोबतच यंदा महिलांद्वारा संचालित, युवकांद्वारा संचालित व इतर सजावट केलेली मतदान केंद्र सुद्धा तयार करण्यात आली आहे। दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। आता नागरिक 26 एप्रिलला मतदानाला किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल। अमरावती जिल्ह्यात 1983 मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य घेऊन पथके रवाना झाली असल्याचीही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलेत। हर मतदान केंद्र पे कल पानी की व्यवस्था रहेगी, मेडिकल किट रहेगी, इसमें कोई इशू रहेगा उसके लिए बीएचओ की तरफ से अलग पथक भी तैयार किए गए और पोलिंग स्टेशन पे तो ये बेसिक कोई सुविधा रहेगी, शेड की व्यवस्था, पानी की व्यवस्था, मेडिकल किट। इसके अलावा भी अगर मान लो किसी को ज़रूरत पड़ती है तो पीएससी ने है टीम तैयार की गई और वो मोबाइल टीम्स रहेंगी। तो एक पीएससी के अंदर के जितने पोलिंग केंद्र हैं वो टीम्स को टच करती है। कहीं भी अगर इशू आता है तो वो टीम भी पहुंच सकती है और 108 की जो व्यवस्था रहेगी। वेदर चेंज के बारे में बोला है आईएमडी का इलेक्शन कमीशन ने जो आईएमडी की मीटिंग ली थी दिल्ली के स्तर पे, तो उसमें ऐसा फीडबैक था कि 19 अप्रैल को जितनी गर्मी थी उससे कम होने की क्षमता 26 अप्रैल को, मतलब जो भी बट उससे कम, हाँ उससे कमी रहने की क्षमता की त्यांच्या क्रमांक कुठल्या यादीमध्ये आणि कोणता पोलिंग स्टेशन आहे म्हणून या वर्षी प्रशासनातर्फे खूप काळजी घेण्यात आलेली आहे की वोटर्स घरी घरी जाऊन वाटप केली पाहिजे डीलो म्हणून। आमची टीमने प्रयत्न केलेला आहे की सर्वांना मिळाली पाहिजे। काही एरियामधून तक्रार आली होती की तिथे वाटप नाही झालं, त्या एरियामध्ये सुद्धा कालपर्यंत वाटप करण्याचा प्रयत्न केला, सर्वांनी केला। आता मॅक्सिमम आपली वोटर्स वाटप करण्यात आलेली आहे। मात्र काही ठिकाणी जिथे लोक मिळाले नाही, त्या दिवशी घरी नव्हते, ते शिल्लक राहू शकतात आणि अशा लोकांसाठी सुद्धा आज तुम्ही लोकांमार्फत काही ऑनलाईन लिंक आणि QR कोड सुद्धा देण्यात येत आहे, ज्याच्यावर लोक स्वतः माहिती टाकून खात्री करू शकतात त्यांचा पोलिंग बूथ कोणता आहे, यादीमध्ये क्रमांक कोणता आहे, हे माहिती त्यांना ऑनलाईन सुद्धा मिळू शकते। तर मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात 25 एप्रिललाच 136 मतदान केंद्रांवर पथके रवाना झाली आहेत। 26 एप्रिलला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात 18,36,078 एवढे मतदार आहेत, ज्यामध्ये पुरुष 9,44,213 आहेत, तर 8,91,780 महिला मतदार आहेत, तर तृतीयपंथी मतदार 85 आहेत। शहर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक बूथवर पोलिसांची करडी नजर राहणार असून निवडणूक बंदोबस्तात 3 DCP, 7 ACP, 32 PI, 118 API, 1465 कर्मचारी व 428 होमगार्ड बंदोबस्ताकरिता राहणार आहेत। 10 मिनिटाच्या आत एक वाहन किंवा एक अधिकारी कर्मचारी 10 मिनिटांमध्ये तिथे कुठल्याही बूथवर काही प्रॉब्लेम झाला, काही कॉल आला तर 10 मिनिटाच्या आतमध्ये पोलीस पोस्टलच अशी आमची व्यवस्था केलेली आहे। 10 मिनिटाच्या आधीच पोस्टली पण जे ग्रामीण थोडा भाग आहे आपल्याकडे, त्यामध्ये 10 मिनिटाच्या आत पोस्टल अशी आपण सेक्टर पोलिसिंगची व्यवस्था केलेली आहे। त्या व्यतिरिक्त जे पोलीस जसे जे नियम आहेत निवडणूक आयोगाने जे लावलेले आहेत, 100 मीटरचा नियम आणि 200 मीटरचा नियम, 200 मीटरच्या आतमध्ये कुठलंही व्हेकल आलं नाही पाहिजे आणि 100 मीटरच्या आत तुम्ही तंबू हे वगैरे इत्यादी लावून किंवा ट्रेन लावून बेंचेस लावून तुम्ही काही प्रचार करणे किंवा गोलशीट वाटणे हे करू शकत नाही आणि गर्दी करू शकत नाही। तर सर्व तो बंदोबस्त करून घेण्याची जबाबदारी ॲडिशनल पोलीस फोर्ससुद्धा आम्ही 4 पेक्षा जास्त जिथे बूथ आहे त्या ठिकाणी एक कर्मचारी ॲडिशनल लावलेला आहे पोलिंग स्टेशनच्या बाहेर।
तिथून गर्दीसाठी कंट्रोल करतील आणि पोलीस स्टेशनचे जे सेक्टर पेट्रोलिंग आहे पेट्रोलिंग मोबाईल घेऊन गर्दी कमी करतील आणि लोकांना तिथे गोळा होऊ देणार नाही घेण्याचा जास्तीत जास्त मतदान करावे मतदान टक्का वाढवायचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला आपण सर्वांनी हातभार लावायचा आणि शांततेत मतदान करावे. कुणी मतदान प्रक्रियामध्ये बाधा आणू नये. कुणी आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल कडक कायदेशीर कारवाई होईल आणि निवडणुकाच्या दरम्यान काही अडचणीचा किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा कुणी केला तर तो गंभीर गुन्हा आहे. तो त्याच्या करिअरवर ब्लॉट लावण्यासारखा होऊन जातो कुठल्याही व्यक्तीचा. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये या दरम्यान हे आपल्या माध्यमातून मी अपील करतो लोकांना आणि शांततेत मतदान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. वोटिंग डे के लिए ग्रामीण यूनिट ने जो है सारी तैयारी कर ली है. अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट के अंडर में टोटल 6 असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज आती हैं जिसमें 4 जो है अपने अमरावती पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के अंडर में है एंड बचे हुए 2 जो जोशी और धमनगांव असेंबली कॉन्स्टिट्यूंसी है वो वर्धा पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के अंडर में आते हैं. तो ये सारे 6 हमारे ग्रामीण अंडर में जो असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज है ये कल के दिन में सवेरे वोटिंग के लिए जाने वाले हैं एंड असेंबली कॉन्स्टिट्यूंसी वाइज DROs के साथ में हमारे SDPO जो है बंदोबस्त वाटअप अभी शुरू है. जैसे कलेक्टर साहब ने बताया पोलिंग बूथ के साथ में हमारे कर्मचारी वगैरह रवाना कर रहे हैं. टोटल हमारे अंडर में ग्रामीण के अंडर में 1915 पोलिंग बूथ्स हैं और इमारत लगभग 1200 के आसपास में है और टोटल डिप्लॉयमेंट जो बाहर से हमको बंदोबस्त मिला है वो 1200 कर्मचारी और 2100 होमगार्ड. इसके अलावा हमारे खुद के यूनिट के लगभग 1600 कर्मचारी जो है लगने वाले हैं इस पूरे आज और कल के बंदोबस्त में. एंड पोलिंग बूथ बंदोबस्त के अलावा जो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के हिसाब से जो स्केल है उसमें पोलिंग बूथ बंदोबस्त लगेगा. उसके अलावा भी हमने सेक्टर पेट्रोलिंग वगैरह रखा है. जैसे अभी CP सर भी बता रहे थे सेक्टर पुलिस पेट्रोलिंग एक्सेट्रा का, तो वो हमने भी रखा है. उसके अलावा भी पुलिस स्टेशन के लेवल पे PSO का पेट्रोलिंग वगैरह रहेगा. एंड इनकी ग्रामीण एरिया है एंड यहाँ पे एक जगह से दूसरे जगह पहुँचने में डिस्टेंस ज़्यादा रहता है तो समय भी उतना ज़्यादा लगता है. तो हमने अपनी तरफ से मल्टीपल लेयर ऑफ पेट्रोलिंग रखा है ताकि एक आधा बूथ पे अगर कुछ आवश्यकता पड़ गई किसी भी कारण से तो तुरंत संबंधित सेक्टर पुलिस पेट्रोलिंग या अदरवाइज PSO का पेट्रोलिंग या अदरवाइज जो रिजर्व में हमने रखा है वो तुरंत वहाँ पे पहुँच के फिर जो भी इशू है उसको एड्रेस करें. वरना एसच जो भी जितना भी बंदोबस्त आज और कल के दिन में हमारी तरफ से लगने वाला है कर्मचारियों का बेसिक वेलफेयर के हिसाब से सब इंतज़ाम वगैरह कर चुके हैं. उसमें कुछ इश्यूज वगैरह नहीं है. इसके अलावा भी बाकी जो अभी साइलेंट पीरियड अभी जो कल शाम से शुरू हो गया है उसका प्रॉपर गाइडलाइंस के हिसाब से अमल बजावनी चालू है. कोई अभी तक तो कुछ ऐसा अनटूवर्ड इंसिडेंट नहीं हुआ है एंड शांतता पूरे अपने ज़िले में प्रेजेंट वातावरण शांततापूर्वक है. कोई इशू नहीं रहा है. इसके अलावा भी वी आर ऑल गेयर्ड अप फॉर टुमारो एंड आपके माध्यम से मैं भी अपने लेवल से पर्सनली सभी अमरावती के सिटीजन से विनती करूंगा कि कल के दिन में आप अपने पोलिंग बूथ पे पहुंच के अपना मतदान कीजिए. और जैसा हमारे यूनिट ने पूरे अमरावती डिस्ट्रिक्ट में कोशिश किया है वोटर टर्नआउट इम्प्रूव करने का, आशा करते हैं कि इस बार का जो वोटिंग है उसमें परसेंटेज भी बढ़ेगा. एंड हम सारे टीम के साथ में ये आश्वासन देते हैं कि कल का जो पोलिंग है वो पीसफुल एंड ट्रांसपेरेंट मैनर में जो है फ्री एंड फेयर मैनर में जो है कंडक्ट किया जाए. थैंक यू. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अमरावती मतदारसंघात एकूण 18,36,078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1,983 मतदान केंद्र असणार आहेत.
जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी EVM मशीन व मतदानासाठी लागणारं आवश्यक साहित्य साधन सामुग्रीचं वितरण मतदान चमूंना करण्यात आलं असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत. अमरावती जिल्ह्यात बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर हे 6 विधानसभा संघ आहेत. तेथील मतदान केंद्रांकरिता EVM मशीन व साधन सामग्रीचे वितरण करण्यात आले आहे. बडनेरा मतदारसंघाकरिता श्री शिवाजी BPED कॉलेज या ठिकाणाहून वितरण झालेत. अमरावती मतदारसंघाकरिता EVM गोडाऊन नंबर 1 विद्यापीठ रोड येथून वितरण झालेत. तिवसा मतदारसंघाकरिता MPSC परिसर सातरगाव रोड तिवसा येथनं, दर्यापूर मतदारसंघाकरिता MPSC परिसर दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल हॉल, तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम कोर्ट रोड या ठिकाणाहून EVM मशीन व मतदान साहित्य साधन सामग्रीचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलिंग पार्टींना वितरण करण्यात आले. मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. 24 एप्रिलच्या रात्रीपासून सर्व मतदान केंद्र परिसरात पोलिसांची विशेष गस्त सुरू आहे. ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस ड्युटी देत आहेत. शहरात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात शहर पोलीस, SRPF सह होमगार्ड आणि CISF फोर्सच्या 2 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 24 एप्रिलच्या रात्रीपासून मतदान केंद्र परिसरात पोलिसांची विशेष गस्त दिसत आहेत. ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस ड्युटी देत आहेत. शहरात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात शहर पोलीस, SRPF सह होमगार्ड आणि CISF फोर्सच्या 2 तुकड्या सज्ज आहेत. शहरात 280 इमारतीत 757 मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. शहरात 155 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यावर अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त राहणार. शहरात नाशिक येथून 300 पोलीस अधिकारी कर्मचारी होणार दाखल, तर मतदान केंद्रापासून 100 मीटर दूरपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त आहे. मुस्लिम बहुल भागातील जमील कॉलनीत शहरातील सर्वात जास्त मतदान केंद्र आहेत. वडाळी, नागपुरी गेट सह इतर संवेदनशील परिसरातील मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आज 24 एप्रिलच्या रात्रीपासून शहरातील मतदान केंद्रसह सर्व परिसरात पोलीस विशेष गस्त देत आहेत. पोलीस आयुक्तालयातील 60 वाहने निवडणूक होईपर्यंत बंदोबस्तावर आहेत. 24 एप्रिलच्या रात्रीपासून प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांची वाहने फिरणार. पोलिसांची करडी नजर असणार आहे. 24 एप्रिलपासून प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता गुप्त बैठका आणि रणनीतीला सुरुवात होणार आहे. बुधवारी दुपारी 5 वाजता प्रचार थांबला आहे. गुरुवारचा दिवस म्हणजे कत्तलची रात्र. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयावरील तसंच दुकानं, घरं यावरीलही बॅनर काढण्यात येत आहेत. अमरावती महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग प्रचार साहित्य हटवण्याची कारवाई करत आहे. आचारसंहितेनुसार प्रचाराचा अवधी संपला आहे. प्रचाराकरिता लावलेले फ्लॅक्स, बॅनर्स काढण्यात आले आहेत. प्रचार तोफ थंडावल्यात आहे.
गुप्त बैठक रणनीती लावून देणार आहे. बुधवारी दुपारी 5 वाजता प्रचार यंत्रणा बंद झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांवरील बॅनर्स काढण्यात सुरुवात झाली आहे. मनपा अतिक्रमण विभाग प्रचार साहित्य काढतोय. आता खुला प्रचार केला तर आचारसंहिता होणार तेव्हा कारवाई देखील होऊ शकते. धनराज लेन शक्करसात हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती साजरी करण्यात आली. हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांड सादर करण्यात आलं. श्री संकटमोचन सुंदरकांड मंडळाच्या वतीने ही सेवा देण्यात आली. मुकेश छांगाणी, अंशुमान टोनपे, हिमेश दवे, रोहित शिंदे, गोविंद रामावत, अथर्व टोनपे, वंश व्यास, आदित्य मेश्राम, गौरव वर्मा, मिल्कित सिंह, सुमिरन वर्मा, कृष्ण पटेरिया यांनी सुंदरकांड सादर केलं. हनुमान जयंतीनिमित्त धनराज लेन हनुमान मंदिर शक्करसात येथे उत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त श्री संकटमोचन सुंदरकांड मंडळाच्या वतीने मंदिरात सुंदरकांड सादर करण्यात आलं. भाविकांनी सुंदरकांड श्रवणाचा लाभ घेतला. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.